चला तर मग मंडळी, आज सकाळी काय झालं, नाश्त्याचं काय करायचं हा प्रश्न समोर होता. दिसायला कलरफुल आणि खायला चविष्ट, लहान मुले तर मागून खाणार अशी झणझणीत रेसिपी आहे आणि वेळ पण कमी. मग म्हटलं नेहमीचा पोहे आणि उपमा नको. ते तेल तापलं, जिरे मोहरी तडतडली आणि लसणाचे काप पण टाकले बरं. त्यात टाकला एक मोठा कट केलेला कांदा. माझा मुलगा ध्रुव जवळच खेळत होता, पण त्याला मॅगी नूडल्स खूप आवडतात. पण मैदा खाणं चांगला नाही ना, म्हणून तर मी ही रेसिपी बनवली. चवीप्रमाणे चटणी, मीठ आणि एक लाल लाल टोमॅटो टाकायचे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्या. माझा मुलगा तर मला म्हणाला, आई का आज काय वेगळं आहे? मी म्हटलं त्याला, तू खाल्ल्यावर ओळखून दाखवशील. पण खरा ट्विस्ट पुढे आहे. माझ्या फ्रीजमध्ये जांभळ्या रंगाची पत्ताकोबी होती. तर या पत्ताकोबीला लांबसर कट करून घेते आणि टाकते कढईत. तसंच केलं. आज याची चव तर बघू खाऊन. छान सॉफ्ट झाल्यानंतर त्यात टाकले मी 2 ग्लास इतके पाणी, ते पण गरम करून. आता या पाण्याला छान कडकडीत उकळी येऊ द्यायची. पाणी उकळल्यामुळे एकमेकाला चिपकणार नाही, मोकळ्या मोकळ्या होणार. त्यात टाकल्या घरगुती गव्हाच्या शेवया. सर्व शेवया टाकल्यानंतर छान मंद आचेवर परतून घेतल्या. घरगुती आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी पण भरपूर आहे. किस्सा सांगते मंडळी तुम्हाला. त्या झणझणीत चमचमी शेवयाची प्लेट ध्रुवला दिली तेव्हा त्याचे डोळे चमकले आणि तो म्हणाला, आई हे काय आहे? आई हे तर नूडल्स सारखे जांभळे दिसत आहे. त्याला कळलं सुद्धा नाही ही घरातील साधी शेवया आहे. त्याने आवडीने खाल्ली. तर तुमचे मुलं पण भाज्या खायला कंटाळा करतात का? पण हे शेवया आवडीने खातात. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. पुन्हा